आघात प्रेमाचा. लेखिका प्रिया उंबरकर. वाचक स्वर सिद्धी गायकर. पाटील वाड्यात थकून सगळे झोपी गेले होते. पण इकडे किर्लोस्करांच्या घरात एक व्यक्ती सत्ता डोळे उघडून जागा होता. दोन्ही हात उशाखाली घेऊन तो एकटक रूमच्या छताकडे बघत होता. पण मध्येच तो ताडकन उठून बसला आणि पायात स्लीपर चढवून त्याने त्याच्या रूमचा दरवाजा उघडला. तो चालतच युगाच्या रूमकडे निघाला. रात्रीचे 12 वाजून गेले होते. बाहेर काळा कुट्ट अंधार पडला होता. आजूबाजूला नीरव शांतता होती. रातकिड्यांचा अस्पष्ट आवाज ऐकू येत होता. तिच्या रूमच्या बाहेर येऊन तो 1 मिनिट थांबला. त्याने एकाच हाताने दरवाजा लोटला. दरवाजा उघडून तो आतमध्ये आला. त्याने तिच्या रूमवर नजर फिरवली. तिच्या सगळ्या वस्तू अगदी जिथल्या तिथे होत्या. चहूबाजूने नजर फिरवत त्याने तिचं कपाट उघडलं. त्यात तिचे सगळे ड्रेसेस, साड्या आणि ज्वेलरी तिने व्यवस्थित ठेवली होती. त्याने तिच्या कपड्यांवरून हात फिरवला. कपाट बंद केलं. कपाट बंद करून तो पुन्हा मागे वळाला. तशी त्याची नजर समोर असलेल्या भिंतीच्या एका फोटो फ्रेमकडे गेली. तो चालतच त्या फोटो समोर जाऊन उभा राहिला. खाली खुर्चीवर जगदीश, युवराज आणि आऊसाहेब असे एका लाईन मध्ये बसले होते आणि ते युवराजच्या मागे उभी होते. तो त्यांचा फॅमिली फोटो होता. पण त्या फॅमिली फोटोमध्ये सुद्धा तिच्या चेहऱ्यावरची भीती कुणीही ओळखू शकत होतं. ती तिच्या भावाच्या खुर्ची मागे उभी होती. पण त्या खुर्चीवर हात ठेवण्याचीही हिंमत तिच्याकडून झाली नव्हती. त्यामुळे ती फक्त दोन्ही हातांमध्ये हात गुंफून समोर बघत होती. तिच्या चेहऱ्यावरचं अवघडलेपण आणि भीती स्पष्ट दिसत होती. त्याने भिंतीवरून ती फोटो फ्रेम काढली. त्याच्यावरून हात फिरवला. खास करून युगाच्या फोटोवरून त्याने हात फिरवला. कॉंग्रॅच्युलेशन्स ताईसाहेब. आज तुम्ही सौभाग्यवती युगंधरा सक्षम पाटील झाल्या. तुमचं खूप खूप अभिनंदन. त्याने हलकेच त्याचे ओठ रुंदावले आणि तो हसू लागला. पण हसता हसता त्याचा आवाज इतका मोठा होत गेला की तो मोठमोठ्याने हसू लागला. अभिनंदन ताईसाहेब, अभिनंदन. हसता हसताच तो तिच्या फोटोकडे बघून तिला कॉंग्रॅच्युलेट करत होता. तुम्हाला माहितीये, उभ्या आयुष्यात पहिल्यांदाच तुम्ही काहीतरी माझ्या मनासारखं काम केलंय. ते पण अगदी मला जसं हवं होतं तसंच. आय एम सो प्राऊड ऑफ यू ताईसाहेब. आय एम रिअली प्राऊड ऑफ यू. पण यावेळी मात्र त्याचा हसण्याचा आवाज हळूहळू कमी होत गेला. एका क्षणाला त्याच्या चेहऱ्यावरचं हसू गायब होऊन त्याऐवजी त्याच्या चेहऱ्यावर क्रूर भाव आले. मूर्ख, महामूर्ख आहात तुम्ही सगळे. तुम्ही मूर्ख आहात ताईसाहेब. त्यानंतर तुमची ती मैत्रीण रूपा, ती तुमच्यापेक्षा जास्त मूर्ख आहे. आणि सगळ्यात महामूर्ख कोणी असेल तर तो आहे सक्षम सत्यजित पाटील. त्याला काय वाटलं
तो जिंकलाय. अरे हाट. तो जिंकला नाहीये. त्याने स्वतःच्या हाताने स्वतःच्या बर्बादीचा खड्डा खणलाय. त्याला वाटतंय की त्या एवढ्याशा जमिनीचा तुकडा घेऊन आणि माझ्या बहिणीसोबत लग्न करून त्याने खूप मोठा तीर मारलाय. पण त्या मूर्खालाही माहित नाहीये की जो प्लॅन त्याने केला होता त्याचा खरा रचयिता मी आहे. अरे इतक्या वर्षात माझ्या बहिणीच्या प्रत्येक हालचालीवर डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवणारा मी इतक्या सहजासहजी बरं तिला त्या सक्षम पाटीलला भेटू देईन? मी मुद्दामून तिला त्या त्या ठिकाणी पाठवत गेलो जिथे जिथे तो सक्षम पाटील येणार होता, जेणेकरून ती त्या सक्षम पाटीलच्या नजरेत यावी. आणि ताईसाहेब, तुम्ही माझं काम खूप चोख केलं. तुम्ही बरोबर त्या सक्षम पाटीलला जाळ्यात अडकवलं, अगदी जसं मला हवं होतं तसंच. भले या खेळासाठी मला ती जमीन हातची जाऊ द्यावी लागली, पण ते म्हणतात ना, वाघ जेव्हा शिकार करणार असतो तेव्हा शिकारीच्या आधी तो 2 पावलं मागे सरकतो. आणि आत्ताची ही शांतता माझं तेच मागे सरकलेलं पाऊल आहे. पण ज्यावेळी मला योग्य संधी मिळेल ना, त्यावेळी मी त्या पाटील परिवाराची अशी काय शिकार करणार आहे की त्यांना पळता भुई थोडी होईल. आणि या सगळ्याचं खापर फुटणार ते माझ्या लाडक्या ताईवर. पाटलांनो, आज लक्ष्मी समजून तुम्ही जिचा गृहप्रवेश केलात ना, तीच ठरणार आहे तुमच्या घराच्या बर्बादीचं सगळ्यात मोठं कारण. तिचे अश्रू पुसून तुम्ही तिला घरात घेतलंय ना, तीच देणार आहे तुम्हाला तुमच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा आघात. युवराजने तो फोटो नजरेसमोर धरला आणि पुन्हा मोठमोठ्याने हसू लागला. दुसऱ्या दिवशी सकाळी, जीत, अहो आवरलं की नाही तुमची अंघोळ? मला पण आवरून खाली जायचंय. आज सत्यनारायणाची पूजा आहे, त्याची सगळी तयारी करायची बाकी आहे अजून. दुर्वा बाथरूमच्या दाराजवळून आवाज देत होती. तसा दरवाजा उघडला गेला आणि दुसऱ्याच सेकंदाला ती बाथरूम मध्ये ओढली गेली. हे इतक्या पटकन झालं की तिला काहीच कळलं नाही. पण जेव्हा ती भानावर आली तेव्हा त्याच बाथरूमच्या दरवाजाला टेकवलेली होती आणि समोर तिचा जीत तिच्या दोन्ही बाजूंनी हात ठेवून गालात हसून तिच्याकडे बघत होता. तिने त्याच्याकडे पाहिलं तर तो शर्टलेस होता, फक्त पॅन्ट तेवढी अंगावर होती. जीत, हा काय वेडेपणा आहे? अरे तूच बोलली होतीस ना तुला उशीर होतोय म्हणून, म्हणूनच तर तुला आत ओढलं. आता आपण दोघं सोबत अंघोळ करू, जेणेकरून वेळ वाया जाणार नाही. त्याने लगेच दुसऱ्या हाताने शॉवर सुरू केलं आणि एकाच हाताने तिला गरकन फिरवत शॉवर खाली उभं केलं. अंगावर कोमट पाणी पडताच ती दचकली. तिने दोन्ही हातांनी चेहऱ्यावर आलेले केस मागे घेतले आणि रागातच त्याच्याकडे बघू लागले. पण तो मात्र गालात हसून तिचा तो रागीट चेहरा एन्जॉय करत होता. जीत, हा बोल ना एंजल. ती पुढे काही बोलायच्या आधी तो सुद्धा तिच्या जवळ उभा राहिला. तशी ती गप्प झाली. शॉवरचं पाणी आता त्याच्या सुद्धा अंगावर पडायला सुरुवात झाली होती. त्याच्या त्या टणक छातीवर पाण्याचे थेंब एका सेकंदासाठी सुद्धा थांबत नव्हते. सरसर करून ते पाणी त्याच्या अंगावरून ओघळून खाली जात होतं.
इतकी त्याची स्किन सॉफ्ट होती. काय झालं? गप्प का झालीस? बोल की काहीतरी. त्याने तिच्या मानेत एक हात घालून तिला जवळ घेतलं. त्याच हाताचा अंगठा तिच्या गालावर फिरवला. तसे तिने डोळे गच्च मिटले. पण तिने डोळे मिटलेले बघून तो मात्र गालात हसला. तिला कसं गप्प करायचं हे आता त्याला चांगलंच माहिती होतं. तिची फक्त एकच कमजोरी होती, ते म्हणजे त्याचा स्पर्श. आणि तिची ही कमजोरी तो चांगलीच ओळखून होता. एंजल, काहीतरी बोलत होतीस ना तू? त्याने दुसरा हात तिच्या साडीच्या निऱ्यांजवळ आणला, जिथे तिने साडीच्या निऱ्या खोचल्या होत्या. त्या ठिकाणी अलगद हात ठेवून त्याने त्या निऱ्या बाहेर ओढल्या. तसे तिने घाबरून डोळे उघडले. जीत, हे बघा, ही वेळ नाहीये हा. ती पुढे बोलतच होती. तितक्या त्याने त्याच्या हातांचा पंजा तिच्या पोटावरून फिरवला. तसे तिचे शब्दच तोंडात अडकले आणि तिने श्वासात ओढून घेतला. बोल बोल, ऐकतोय मी. त्याने खांद्यावर असलेला तिचा पदर काढला आणि दुसऱ्याच सेकंदाला तिला गरकन फिरवत तिच्या अंगावरची साडी काढून फेकली. त्याने गोल फिरवल्यामुळे तिला चक्कर आल्यासारखं वाटलं. तसा तिने डोक्यालाच हात लावला. जीत, हे काय चाललंय तुमचं? अरे, तुला हेल्प करतोय मी. तो तिच्या दिशेने एक पाऊल पुढे जाणार, तितक्यात ती 2 पावलं मागे सरकली. दोघेही पाण्याने पूर्ण ओले चिंब झाले होते. तुम्ही ना कधी सुधारणारा देव जाणे. हा हो, मुलाचं लग्न झालंय आपल्या, सून घरात आलीये आणि तुम्हाला हे सगळं सुचतंय, ते पण सत्यनारायणाच्या दिवशी. एक मिनिट. मुलाचं लग्न होण्याचा, सून घरात येण्याचा आणि आपल्या रोमॅन्सचा काय संबंध? तू 100 वर्षांची म्हातारी जरी झालीस तरी मी तुझ्यासोबत असाच रोमॅन्स करणार आहे. मग भलेही आपल्या नातवांची लग्न होऊन त्यांची मुलं झाली तरी चालतील. तशी ती बारीक नजर करून त्याच्याकडे बघू लागली. ओलं झाल्यामुळे आता तिला थंडी वाजायला सुरुवात झाली होती. अंगावर काटा आला होता, पण तो मात्र भलत्याच मूडमध्ये दिसत होता. जीत, आपण आपला रोमॅन्स हवं तर नंतर कंटिन्यू करू ना. आता मला खरंच खूप उशीर होतोय. माई खाली वाट बघत असतील माझी. अरे, मग मी तर उलट तुझी हेल्प करतोय की. चल, ये इकडे, आपण सोबतच अंघोळ करू. तुम्ही ना जीत खरंच लाज सोडलीये. अहो, तुमच्या सुनेला जर कळलं ना तिचा सासरा या वयात हे असले उद्योग करतोय तर विश्वास नाही बसणार तिला. बसेल बसेल, तिला पण विश्वास बसेल जेव्हा माझा पोरगा तिला माझ्यासारखेच डेमो करून दाखवेल. माझा मुलगा तुमच्यासारखा निर्लज्ज नाहीये. पाटलीनबाई, विसरू नका, त्याच्यात माझं रक्त आहे आणि आमचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे असतात. तुला तर चांगलाच अनुभव आहे ना माझा. खूप झाली हं जीत तुमची बडबड. जा बरं तुम्ही बाहेर. अरे, येडी का खोळी तू. तू अशी माझ्या समोर असताना मी बरा बाहेर जाईन. तशी ती पुन्हा मागे सरकली. तिच्या पाठीमागेच बाथटब होता. जीत, मी ना. ती पुढे बोलणार तितक्यात त्याने हलकच तिच्या खांद्याला धक्का दिला. तशी ती मागच्या बाथटब मध्ये जाऊन पडली.
जीत, आय विल किल यू. अच्छा, चल मारून दाखव. तुम्ही आता जाताय बाहेर की फटके खाताय? तसं त्याला हसायलाच आलं. ती त्याच्यासमोर अजूनही बाहुलीसारखी दिसायची, पण ऍटिट्यूड असा द्यायची जसं काय त्याला कच्चच खाऊन टाकेल. आता माझा फटके खायचा मूड नाहीये, त्याऐवजी आता मी तुला खातो. त्याने तिच्या हाताला पकडून तिला जवळ ओढलं आणि तिच्या भिजलेल्या ओठांवर ओठ टेकवले. इकडे राधा आणि सूर्या एकमेकांच्या मिठीत शांत झोपले होते. तितक्यात त्यांच्या जवळच्या टेबलवर असलेला अलार्म वाजला आणि त्याच्या आवाजाने राधाची झोप चाळवली. डोळ्यांची उघडझाप करत तिने नजर वर करून पाहिलं तर सकाळचे 7 वाजले होते. तिने काळच दिला आणि उठायला गेली, पण तिला उठताच आलं नाही. तिच्या पोटावर सूर्याच्या हाताचा विळखा होता. अहो, अहो हात काढा, मला उठायचंय. मी कुठे तुझा हात पकडलाय? तुम्ही माझा हात पकडला नाहीये, पण तुमचा हात माझ्या अंगावर आहे. तो काढा म्हणजे मला उठता येईल. तिने डिटेल एक्सप्लेनेशन दिलं. तसं त्याने हलकेच त्याचे डोळे उघडले. डोळे उघडताच त्याला समोर तिचा चेहरा दिसला. गुड मॉर्निंग माय पार्सल. त्याने तिच्या गालावर हलकेच किस केलं. तुम्ही पण ना, काढा ना हात, मला उठायचंय. पण त्याने हात काढण्याऐवजी त्याच हाताने तिला मागे ओढलं. तशी ती पूर्णपणे त्याच्या मिठीत आली. ती जवळ येताच त्याने तिच्या गळ्याजवळ मान घुसळली, पण त्याच्या ओठांच्या स्पर्शाने तिच्या अंगावर मात्र सरसरून काटा आला. झोप की अजून थोडा वेळ. अहो काय झोपू, पूजा आहे आज घरात, कितीतरी कामं पडलीत. तुम्हाला झोपायचं असेल अजून थोडा वेळ तर तुम्ही झोपा, पण मला उठू द्या. खरंच जायचंय? हो. ठीक आहे, मग माझं तोंड गोड करून जा. तो तिच्या ओठांवर ओठ टेकवणारच होता. तितक्यात जोरात त्याच्या मोबाईलची रिंग वाजली. त्याच्या आवाजाने दोघेही दचकून एकमेकांपासून बाजूला झाले. त्याने वैतागून कूस बदलत मोबाईल हातात घेतला, पण स्क्रीनवरचं नाव बघून त्याचा चेहरा रागाने लाल बुंद झाला. फोन शिवाचा होता. साला, माझ्या लव्ह स्टोरीचा सगळ्यात मोठा विलन तर हाय. बघावं तेव्हा मध्ये मध्ये येत असतो. काय रे शिवादा? ए माकडा, ती साखरेची कोथळी कुठे ठेवली असते सांग आधी. किराणाचं सामान तुला विचारून ठेवलं होतं ना त्या लोकांनी, मग साखर कुठे आहे? अरे सूर्या, इकडे प्रसादाचा शिरा बनवायचं काम सुरू झालंय आणि साखरेचा पत्ता नाहीये. शिवादा, अरे खरंच कुठल्या मुहूर्तावर जन्माला आलायस यार तू? लोक अजून झोपेत आहेत आणि तू शिऱ्यासाठी तिकडे जाऊन बसलायस. तुला तारावहिनी मारत नाही का रे? त्याची काळजी तू नको करू सूर्या. तू आधी साखरेची कोथळी कुठे आहे ते सांग. सगळं सामान स्वयंपाकघराच्या मागच्या खोलीत ठेवलेलं आहे. आणि हो शिवादा, तो प्रसादाचा शिरा आहे, त्यामुळे निदान देवाला नैवेद्य दाखवेपर्यंत तरी धीर धरा. तेवढं कळतं बे मला. चल ठेव आता फोन. शिवाने फोन कट केला.
सूर्याने त्या कट झालेल्या फोनकडे पाहिलं आणि एक सुस्कारा सोडला. त्या दोघांच्याही संभाषणात राधा मात्र केव्हाच अंघोळीला पळून गेली होती. साला माझ्या कुंडलीतला सगळ्यात मोठा शनी हाच आहे. जरा सुद्धा चांगलं बघवत नाही याला माझं. सूर्याने एकाच झटक्यात अंगावरचं ब्लँकेट काढून बाजूला फेकलं, कारण आता तसंही झोपून काही फायदा नव्हता. इकडे शिवराज पाटील मात्र एकदम सिरियसली स्वतःच्या देखरेखीखाली प्रसादाचा शिरा बनवून घेत होते.